नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण अ, कामगार विभाग आयुक्तालय मुंबई या एक्झामसाठी इम्पोर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. तर हे क्वेश्चन्स या आधीच्या एक्झाम्समध्ये सुद्धा रिपीट झालेले आहेत. तर आज खूप मोठा PDF असणार आहे, कारण 30 ते 35 क्वेश्चन्स आज आपण कव्हर करणार आहोत. आणि मिक्स क्वेश्चन्स आहेत, काही जनरल नॉलेज, काही मॅथेमॅटिक्स, काही इंग्लिश नाहीये आणि मराठी, बस हे 3 सब्जेक्ट मिक्स आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवरती कोणी जर का नवीन आलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, कोणत्या सरकारने ऑपरेशन सुरक्षित सायबर स्पेस सुरू केले आहे? तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, गुजरात. क्वेश्चन नंबर 2, 300 मीटर लांबीच्या ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर मी इथे डायरेक्टली आन्सर दिलेले आहे. आता याचं एक्सप्लेनेशन जर का तुम्हाला हवं असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेल, पण ही व्हिडिओची लेंथ खूप मोठी होईल, त्यामुळे मी फक्त आन्सर सांगेल. तुम्ही फक्त क्वेश्चनचे टाईप पाहू शकता, कसे कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि या क्वेश्चनच्या टाईपनुसार तुम्ही स्टडी करा. ओके. क्वेश्चन नंबर 3 आहे, आरोग्य चांगले राहावे यासाठी माझी मावशी नेहमी मोजकच आहार घेते. खरोखरच ती डॅश डॅश आहे. तर इथे आपलं योग्य उत्तर असणारे ऑप्शन नंबर 3, मिताहारी. आरोग्य चांगले राहावे यासाठी माझी मावशी नेहमीच मोजकच आहार घेते. खरोखरच ती मिताहारी आहे. क्वेश्चन नंबर 4 पाहूया. 15,625 चे घनमूळ किती? तर आपलं योग्य आन्सर असणार आहे 25. क्वेश्चन नंबर 5, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे नितेश रमेश गोकर्ण. क्वेश्चन नंबर 6, एका मैदानात पुरुष खेळाडू व महिला खेळाडू यांचे गुणोत्तर 4:1 आहेत, तर खालीलपैकी कोणती संख्या एकूण खेळाडूंची संख्या दर्शवू शकते? तर आपल्या 6व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 85. क्वेश्चन नंबर 7, चंद्रिकाचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व डॅश डॅश म्हणतात. तर आपल्या 7व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे मीनाक्षी. चंद्रिकाचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व मीनाक्षी म्हणतात. क्वेश्चन नंबर 8 आहे, 12, 18, 27, 39, 54. तर या पुढची संख्या काय येईल? तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3, 72. क्वेश्चन नंबर 9, किदांबी श्रीकांतने US ओपन बॅडमिंटन 2026 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर आपलं योग्य उत्तर आहे रौप्य पदक. क्वेश्चन नंबर 10, विसंगत संख्या ओळखा. 18, 121, 169, 225 आणि 250. तर इथे विसंगत संख्या 250 आहे. आता कसं विसंगत आहे हे बघा. 9चा वर्ग किती आहे? 81. 11चा वर्ग 121. असं वर्ग दिलेले आहेत, पण 250 हे कशाचाच वर्ग नाहीये, त्यामुळे त्या विसंगत आहे. क्वेश्चन नंबर 11, बडबडला. बालिश भाऊ बायकांत बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा. तर आपलं योग्य उत्तर आहे अनुप्रास अलंकार. क्वेश्चन नंबर 12, एका संख्येचा 3/5 = 36, तर ती संख्या कोणती? तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 60. फ्रेंड्स, मी इथे डायरेक्टली क्वेश्चन आणि आन्सर देत आहे. जर का या मॅथेमॅटिक्सच्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट करून सांगा. त्यासाठी आपण नेक्स्ट सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ. मग तो व्हिडिओ जास्त मोठा झाला तरी हरकत नाही, पण त्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. ओके. फक्त कमेंट करा जर का हवे असतील तर, नसतील तर राहू द्या. कोणत्या राज्यातील पारंपरिक लाकडी डिंगी नौकांना GI टॅग देण्यात आला आहे? कोणत्या राज्यातील पारंपरिक लाकडी डिंगी नौकांना GI टॅग देण्यात आला आहे? तर आपलं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. क्वेश्चन नंबर 14, एका शहराची लोकसंख्या 70,000 वरून 71,050 झाली, म्हणजे लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली? तर आपलं योग्य उत्तर आहे 1.5%. क्वेश्चन नंबर 15, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या वाक्यातील रस ओळखा. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या वाक्यातील रस ओळखा. तर शांत रस आहे हा.
क्वेश्चन नंबर 16. सोनू आणि मोनू यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू केला. त्यांच्या भांडवलाचे प्रमाण 5:4 असून मुदतीचे प्रमाण 3:5 होते, तर त्यांनी नफा कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा? तर आपलं योग्य उत्तर आहे 3:4 या प्रमाणात. क्वेश्चन नंबर 17. कोणत्या राज्य सरकारने समान नागरी कायदा UCC लागू करण्यासाठी घोषणा केली आहे? तर उत्तर पश्चिम बंगाल येथे समान नागरी कायदा लागू झाला आहे. क्वेश्चन नंबर 18. 40 मीटर पर सेकंद वेगाने जाणारी आगगाडी विरुद्ध दिशेने ताशी 10 मीटर पर सेकंद वेगाने चालत येणाऱ्या माणसाला 10 सेकंदात ओलांडते, तर गाडीची लांबी किती? तर आपलं योग्य उत्तर आहे 500 मी. क्वेश्चन नंबर 19. अनिष्ट शब्दाचा समास ओळखा. तर अनिष्ट शब्दाचा समास तत्पुरुष समास आहे. क्वेश्चन नंबर 21. एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा डॅश डॅश असते. उत्तर स्थिर असते. क्वेश्चन नंबर 22. जर गुणिले म्हणजे प्लस आणि गुणिले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे मायनस, मायनस म्हणजे गुणिले, प्लस म्हणजे भागिले, तर 7 गुणे 4 गुणिले -5 प्लस 5 भागिले 5 इज इक्वल टू किती? तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 7. अशा प्रकारचे क्वेश्चन्स जास्त विचारले जातात एक्झाममध्ये. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 23. खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ते ओळखा. तर अहिनुकूल हे आपल्या इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 24. AEITU या गटात न बसणारे अक्षर ओळखा. तर आपले योग्य उत्तर आहे टी. तर टी कशामुळे? कारण AEIO इथे ओ यायला पाहिजे, कारण हे सर्व स्वर आहेत. पण हे टी स्वर नाहीये, त्यामुळे हे वेगळा शब्द आहे. क्वेश्चन नंबर 25. तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही डॅश डॅश असता. आपण जेव्हा जमिनीवर झोपलेलो असतो ना, तेव्हा आपल्या शरीरातील स्थितीज ऊर्जा कमी असते. क्वेश्चन नंबर 26. समान व्यवसायाच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 60 मिनिटात भरते. जर तेवढ्याच व्यवसायाचे 5 नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल? तर एकूण 36 मिनिटात. क्वेश्चन नंबर 27. स्वतःशीच केलेले भाषण यासाठी समूहदर्शक शब्द ओळखा. स्वगत. उत्तर आहे स्वगत. क्वेश्चन नंबर 28. 5 वर्षानंतर शमाचे वय तिच्या आजीच्या वयाच्या 1.5 पट होईल, तर त्यावेळी तिचे वय काय असेल? तर आपलं योग्य उत्तर आहे 15 वर्ष असेल तिचं वय. आता यासाठी तुम्हाला वयवारीवाला टॉपिक शिकावा लागेल. जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला आन्सर सुद्धा काढता आला असेल. गेटवे ऑफ इंडिया ही वस्तू कुठे आहे? तर गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू मुंबई येथे आहे. क्वेश्चन नंबर 30. एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शवणार नाही? तर आपलं योग्य उत्तर आहे 350. क्वेश्चन नंबर 31. समुद्र प्लस उर्मी या शब्दांची संधी कोणती? तर समुद्रोर्मी हे त्या शब्दांची संधी आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 32. BALL बाल इज इक्वल टू 27, तर मून म्हणजे किती? बाल म्हणजे 27 आहे, तर मून म्हणजे किती? तर मून म्हणजे 57. क्वेश्चन नंबर 33. डॅश डॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर आपल्या क्वेश्चन नंबर 33चं योग्य उत्तर आहे कोराडी. क्वेश्चन नंबर 34. गटात न बसणारे अक्षर ओळखा. ZDFIPT. तर आय हे आपलं गटात न बसणारा शब्द आहे. सासू या शब्दाचे अचूक अनेक वचन ओळखा. तर सासवा हे अनेक वचन आहे. तर फ्रेंड्स, आज आपण 35 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण लवकरात लवकर कव्हर करूत आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुमच्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक तुम्हाला, आणि चांगला एक्झाम सोडवून या. एकही क्वेश्चन सुटू नये. आन्सर येत नसेल तरी काहीतरी लिहून या, कोणता तरी ऑप्शन टिक करून या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.